गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा. आपली भारतीय संस्कृती अतिशय प्राचीन आणि तितकीच वैभवशाली आहे. निर्गुण निराकार ईश्वराच्या सगुण साकार रूपात केल्या जाणाऱ्या उपासनेत आपलं मर्म दडलेलं आहे. मग आज सूर्याचं ध्यान करूया. ताट बसा, पाठ मान खांदे सैल करा. आज ध्यान करण्याआधी जमलं तर 12 सूर्य नमस्कार घाला. मंत्रासकट ओम मित्राय नमहा, ओम सूर्याय नमहा असे मंत्र म्हणून 12 नमस्कार घाला आणि मग शांतपणे ध्यानाला बसा. या पंचमहाभूतांपैकी तेजाची उपासना म्हणजे भगवान सूर्यनारायणाची उपासना. सूर्य ही एकमेव देवता नियमितपणे आपल्या भक्तांना प्रत्यक्ष रूपाने दर्शन देते. सूर्योदयाच्या सुमारास तुम्ही उठून नमस्कार घातले आणि नंतर शांतपणे बसलात की उघड्यावर बसल्यावर डोंगराआडून सूर्याचं केशरी आणि हळूहळू वर येत असलेलं सूर्यबिंब तुमच्या डोळ्यासमोर साकार होईल. डोळे मिटून ह्या सूर्याची जाणीव करून घ्या. सूर्याबरोबरच माझ्या मनात आनंद, उत्साह, चैतन्य, ऊर्जा याचाही उदय होत आहे अशी भावना मनात आणा. संपूर्ण विश्वाला नवजीवन प्राप्त करून देणाऱ्या त्या सूर्याचे पवित्र किरण माझ्या शरीराला प्रत्येक पेशीपर्यंत जाऊन पोचत आहेत याची जाणीव करून घ्या. 300 ट्रिलियन इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने असणाऱ्या पेशींपासून माझं शरीर बनतंय. प्रत्येक पेशीला या दिव्यत्वाचा स्पर्श होतोय. भास्कराची ऊर्जा ही पृथ्वी तलावरील सर्वश्रेष्ठ ऊर्जा आहे. शरीर, मन, बुद्धी, भावना अशा सगळ्या स्तरावर तरल, सुखद, विलक्षण आनंददायक अनुभूती, वेगवेगळ्या लहरी, शरीर मनात असलेले ताणतणाव, भीती, नकारात्मक कमतरता, अशुद्धी, रोग, आजार बाहेर काढून टाकते आहे. सकारात्मकता, आत्मविश्वास, निरोगीपणा, निरामयता, पावित्र्य माझ्या तन्मनात भरून टाकलं जात आहे असा अनुभव मी घेते आहे असा विचार मनात आणा. सूर्याची मनात जाणीव करून घ्या. काही मिनिटं अशा मनस्थितीत शांत बसा. तो आनंद अनुभव करा. सूर्याचं मनातल्या मनात ध्यान करा. या ध्यानाचे खूप फायदे मिळतात. विज्ञान, अध्यात्म, योग, उपासना अशा सगळ्या दृष्टिकोनातनं हे सूर्यध्यान खूप महत्वाचं आहे. अजूनही खूप ठिकाणी वर्क फ्रॉम होम तरुण पिढीला करावं लागतंय. त्यामुळे जीवनसत्वाच्या अभावाने होणाऱ्या व्याधींचा त्यांना सामना करावा लागतो. म्हणून घराच्या टेरेसवर, गच्चीवर, बागेत, मोकळ्या जागेत सूर्य ध्यान करा. सूर्य ध्यान करताना सकाळची कोवळी किरणं अंगावर पडू दे. त्यामुळे शरीरात विशिष्ट प्रक्रिया होऊन जीवनसत्व निर्माण होईल. हृदयविकार, त्वचाविकार, रक्तदोष यासाठी या सूर्यकिरणांना खूप महत्व आहे. सूर्यकिरण शरीराला उष्णता देतात. त्यामुळे घामावाटे शरीरातील विषद्रव्य बाहेर पडून जातात. हाडं मजबूत होणं हे सूर्यप्रकाशावर अवलंबून आहे. एवढं सगळं लाभ मिळत असतील तर सगळ्यांनी हे सूर्य ध्यान करून बघायला काहीच हरकत नाही. आणि सूर्य नमस्कार घालायला तुमचे पाय किंवा गुडघे दुखत असतील
तर उन्हामध्ये थोड्याशा खुर्चीवर बसून तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता. फक्त मनाला तशी इच्छा होणं आवश्यक आहे. एकदा ती इच्छा झाली की आपण ती गोष्ट नक्की करतो. मग आता ठरवणार ना रोज सूर्यनमस्कार करायचं. सकाळी उठून जितक्या लवकर सकाळी कराल तितका सूर्याचा तुम्हाला जास्त जास्त लाभ मिळेल. ऊन जास्त झालं की आपण घामाघूम होतो. पण जर पहाटे सूर्य उगवता उगवता हे सूर्यनमस्कार घालून ध्यान केलं तर तुम्हालाही खूप छान वाटेल. मग आता 2 मिनिटं शांत बसा. मनातल्या मनात सूर्याच्या तेजाचं ध्यान करा. आता आजचं ध्यान संपवायचंय. प्रार्थना म्हणूया. नाहम करता हरि करता हरि करता हि केवलम. ओम शांती शांती शांती.